Download the ZEE5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 18 मार्चच्या भागात ईशा बेडरूममध्ये काम करत असते तेव्हा विक्रांत तिथे येतो. विक्रांत तिच्यावर रागावलेला असतो. काल त्याचं ऐकून न घेताच ती घरातून निघून गेली या गोष्टीमुळे तो ईशावर नाराज असतो. ईशा त्याला ती राजेशच्या घरी गेल्याचं सांगते. तेव्हा तू त्याच्या घरी जाणं तुझ्या जीवावर बेतू शकलं असतं असं सांगतो. ईशा थोडी घाबरते. इकडे राजेश त्याच्या बायकोला घरी कोण आलं होतं असं विचारतो. तेव्हा ती सांगायला नकार देते. तो तिच्यावर जबरदस्ती करतो. तेव्हा त्याची बायको त्याला ईशा घरी आल्याचं सांगते आणि त्या मॅडम खरंच खूप चांगल्या होत्या, कामगारांच्या हिताचं बोलत होत्या हे देखील सांगते. इकडे ईशाचे आई बाबा सर्वांना भेटायला कर्जतच्या बंगल्यावर येतात आणि येताना सर्वांसाठी गिफ्ट्स आणतात. ईशाचे आई बाबा आईसाहेबांशी बोलत असताना राजनंदिनीच्या काळात झालेल्या संपाचा विषय निघतो. तेव्हा त्या काळात आम्हाला देखील खूप नुकसान झाल्याचं ईशाचे आई बाबा सांगतात. मात्र ईशाचा जन्म झाला आणि परिस्थिती सुधारल्याचं ईशाचे आई बाबा सांगतात. तेव्हा आईसाहेब ईशाची जन्मतारीख विचारतात. तिची तारीख ऐकून आईसाहेबांना आश्चर्य वाटतं. ईशाचे आई बाबा विक्रांतला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. तेव्हा ईशा तो फोनवर बोलत असल्याचं सांगते. ईशाचे आई बाबा निघत असताना सोनिया त्यांना विक्रांतच्या बंद खोलीबाबत सांगते. इकडे ईशा विक्रांतची माफी मागते. तेव्हा विक्रांत तिला माफ करतो. ईशा त्याला आई बाबांनी रंगपंचमीसाठी घरी बोलवल्याचं सांगते. विक्रांत नक्की येईल असं ईशाला वचन देतो. ईशा निघून गेल्यावर विक्रांत एक साडी ईशाच्या कपाटात लपवतो. ईशा विक्रांतचा पहिला सण कसा साजरा होणार? ईशाला राजनंदिनी साडीच्या घोटाळ्यामागचं रहस्य कळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.